सभी पत्रकार बंधुओं को हमारी तरफ से जय प्रहार, जय हिंद, जय महाराष्ट्र। आप सभी पत्रकार बंधु एक शॉर्ट नोटिस पर हमारे बुलाने पर यहाँ पर आए, इसके लिए मैं फिरोज़ रहमान शेख, प्रहार अल्पसंख्यक जिला अध्यक्ष, आप सभी को धन्यवाद करता हूँ और आपका स्वागत करता हूँ। आज की इस पत्रकार परिषद का एक अहम मुद्दा ये है कि जैसा कि आप लोग जानते हैं कि 27 तारीख को पिछले महीने में हमारे पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य के शिक्षण, महिला बाल कल्याण व कामगार राज्य मंत्री माननीय नामदार बच्चूभाऊ कडू, इन्होंने भुसावल में हमको आकर जो है तो एक भेंट दी, भुसावल का दौरा किया। भुसावल आने के बाद में बच्चूभाऊ कडू ने जिस तरीके से यहाँ के सरकारी कर्मचारियों को, नगर पालिका के कर्मचारियों को जो अपनी धार पर लिया और जो उनको उनके कर्तव्य का एहसास दिलाया, तो वो जाने के बाद में कुछ लोगों के पेट में एक बहुत बड़ी दुखापत यहाँ पर हो गई कि एक मंत्री यहाँ पर आते हैं और जिन लोगों की शय पे यहाँ के जो अधिकारी हैं वो काम कर रहे थे, उनकी जब पोलें खुल गई तो उन लोगों को तकलीफ होने लगी और फिर वो अलग अलग तरीके से जो है तो प्रहार के ऊपर और हमारे नेताओं के ऊपर जो है तो वो यहाँ पर टिप्पणियाँ करने लगे। तो जैसा कि आप जानते हैं कि प्रहार जनशक्ति पार्टी का उद्देश्य और मोटो सिर्फ एक ही है कि प्रहार जनशक्ति पार्टी, इसका सबसे पहला काम है सेवा, सेवा और सिर्फ सेवा। आज माननीय नामदार बच्चूभाऊ कडू ने जिस तरीके से सीओ साहब और बाकी अधिकारियों को उनका कर्तव्य याद दिलाते हुए उनको अलग अलग योजनाओं के बारे में उजागर किया और उनको एक नोटिस दिया कि ये आपको 8 दिन में करना है वरना आपके ऊपर कार्रवाई की जाएगी, उसी तरीके से आज एक मुद्दा हमारे सामने आया है कि कुछ दिन पहले हमारे एक साथी ने आपके जो सरकारी गोडाउन है जहाँ से राशन वितरित होता है, गौर गरीबों के लिए राशन भेजा जाता है, तो वहाँ पर उसने देखा कि एक ऐसा काम वहाँ पर हो रहा है कि जिसकी वजह से गरीबों के मुंह का निवाला छीना जा रहा है और छोटे मोटे राशन दुकानदार जो है, जो सरकारी राशन लोगों तक पहुँचाते हैं, उनके ऊपर भी विचारों पर जो है तो उसकी बला टूट रही है। उसका एक वीडियो है जो मैं आप लोगों को पहले यहाँ बताऊँगा, उसके बाद में फिर हम उसके ऊपर आगे चर्चा करेंगे। ये एक वीडियो है जिसके अंदर ये साफ दिखाया जा रहा है कि हमारे भुसावल के गोडाउन में किस तरीके से जो है तो हर गोनी के अंदर से जो 50-50 किलो की गोनी बनती है, उस गोनियों के अंदर से किस तरीके से किलो किलो और 2-2 किलो राशन जो है तो कम किया जा रहा है। आज मुझे बताइए कि हज़ारों किलो माल भुसावल के राशन दुकानों के लिए वितरित होने के लिए यहाँ पर गोडाउन पर आता है। अगर उस हज़ारों किलो माल के अंदर से और हज़ारों गोनियों के अंदर से अगर एक एक गोनी के अंदर से 1.5-2 किलो का अगर ये अनाज चुरा रहे हैं, तो हज़ारों किलो अनाज ये लोग यहाँ पर चुरा कर गरीबों के मुंह का निवाला छीन रहे हैं। तो इस मुद्दे को हमने उजागर किया है और इसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। हम इसके संबंधित अधिकारियों से ये निवेदन करते हैं कि ये जो लोग इसमें से निकाल रहे हैं, इसमें जो हमाल है, ये बेशक हाथ इनके हैं लेकिन दिमाग किसी और का है। ये करने वाले इंसान आपको नजर आ रहा है, गरीब आदमी, एक हम्माल जो है तो बेचारा लकीर का फकीर होता है, वो अपने हुक्म का गुलाम होता है। वो 100-200 रुपये रोज कमाने वाला, उसको जितना बोला जा रहा है वो उतना ही काम कर रहा है। उसको बोला गया कि भाई इसमें से राशन चुराना है, उसने चुरा कर, लेकिन चोरी होकर किसके गोडाउन में पहुंच रहा है और किसके घर पे जा रहा है, ये देखने का काम प्रशासन का है, इसके संबंधित अधिकारियों का है। या फिर ये हम कह सकते हैं कि अगर अधिकारी इस पर ध्यान नहीं दे रहे तो कहीं ना कहीं ये संबंधित अधिकारी भी इसके साथ मिले हुए हैं। इससे संबंधित जितने भी नेता हैं, जितने भी यहाँ के राजकीय लोग हैं, ये हो सकता है इसके अंदर जुड़े हुए होंगे और सबको इसमें हिस्सेदारी मिलती होंगी। तो बस इतनी रिक्वेस्ट है कि प्रशासन ने इस पर एक्शन लेना चाहिए और गरीबों के मुंह का निवाला छीनने वालों के मुंह पर जो है तो जेल का ताला लगाना चाहिए। ये वीडियो मैं आपके सामने प्रस्तुत कर रहा हूँ। ये भुसावल के सरकारी गोडाउन का वीडियो है।
हर गोली में से वजन करके बाकायदा किलो 1.5 किलो राशन चुराया जा रहा है। ये आप लोग आपके रिकॉर्डिंग में भी ले लीजिए, ये वीडियो मैं आपको पर्सनली सेंड भी कर दूंगा। परेशानी है वो ये है कि खड़का रोड के ऊपर, जैसा कि मैंने जब माननीय नामदार बच्चू भाऊ कड़ू आए थे, मैंने उस वक्त भी कहा था, आप लोग भी देख रहे होंगे, आप लोग भी जानते होंगे कि वहाँ पर जाम मोहल्ले के अंदर अमरदीप टॉकीज से अम्बेडकर पुतले से लेके तो पुल तक एक रोड बनाया गया था। जाम मोहल्ले के कुछ हिस्से में जो है तो डामरीकरण के नाम पर रोड का काम शुरू किया गया था, जिसको आज 6 से 8 महीने हो गए। वहाँ पर सिर्फ खड़ी डालकर छोड़ दी गई है, उसके ऊपर उस रोड की जो लास्ट की जो 2 लेयर रहती है उसका काम अभी तक नहीं हुआ है, जिसकी वजह से वहाँ पर हादसे हो रहे हैं, लोगों के जो है तो गिरने की वजह से हाथ पैर टूट रहे हैं। जाम मोहल्ला अमरदीप टॉकीज के पास का जो एरिया है, अम्बेडकर पुतले से अमरदीप टॉकीज तक, पुरानी अमरदीप टॉकीज तक, और जाम मोहल्ला भिस्ती गली के अंदर 15 नंबर वार्ड के अंदर, और वहां से आगा खान बाड़े तक, ये रोडों के ऊपर सिर्फ खड़ी और मुरम डालकर छोड़ दी गई। और इसके जो लास्ट लेयर का काम रहता है डामरीकरण का, जो चिकना करने का काम रहता है, वो काम नहीं किया गया। इसी तरह से अभी खड़का रोड पर ही रजा टावर से लेके तो खड़का चौकुल्ली तक के रोड का काम शुरू किया गया। वो काम को बोला गया था, आप लोग इस बात के गवाह है कि जब बच्चू भाऊ कड़ू वहां पर उनका जो है तो रिमांड ले रहे थे, जब उनसे सवाल पूछ रहे थे, मैंने ये प्रश्न खड़ा किया था, तो सीओ साहब ने कहा था कि साहब 3 तारीख की डेडलाइन है, बारिश के पहले वो रोड का काम पूरा हो जाएगा। आज 8 तारीख आ गई है, वहां पर भी जो है तो बड़े बड़े पत्थर डालकर और उसके ऊपर बारीक खड़ी डालकर छोड़ दिया गया है। उस पर 2nd और 3rd लेयर का काम अभी तक किया नहीं गया है, ना ही उसको चिकना करने का काम किया गया है, ना उस पर डामर डालने का काम किया है। एक बार बारिश शुरू हो जाएगी तो ये लोग इस तरीके से जो है तो फिर बोलेंगे कि बारिश शुरू हो गई, ये काम नहीं होगा। तो खड़का रोड निवासियों को और अल्पसंख्यक एरिया के खासतौर से लोगों को सिर्फ आंसू पोंछने का काम कुछ राजकीय लोगों ने अपने फायदे के लिए किया। प्रशासन के किए हुए काम का बेनिफिट उन लोगों ने उठाया और जो है तो लोगों को जो है तो झूठे आंसू पोंछने का जो है तो कोशिश की, वो भी उनसे नहीं हुआ। और वो रोड का काम भी जल्द से जल्द पूरा हो, प्रशासन इस पर ध्यान दे, वरना हम कलेक्टर साहब के पास में इसकी जो है तो कंप्लेंट करेंगे और साथ ही बच्चू भाऊ कड़ू को भी जो है तो इसकी रिपोर्ट बहुत जल्द हम पेश करने वाले हैं। भुसावळ नगर परिषद भुसावळ नगरपालिका हद्दीमध्ये सर्वे नंबर 68/1 व 68/2 मधील आरक्षण क्रमांक 18 व 37 ची जागा ही आपल्या नगरपालिकेने मॉर्टिनिटी होम, सुतिकागृह, बगीचा याच्याकरता आरक्षित केलेली होती। त्याच्यावर रिझर्वेशन होतं। या रिझर्वेशनमध्ये यांनी सुप्रीम हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली होती। या याचिकेचा जो नंबर होता, पिटिशन नंबर होता 438/7/2021 आणि ही जागा आहे प्रल्हाद गोपाळ विरुद्ध मुख्याधिकारी, म्हणजे हे भुसावळच्या नगरपालिकेची जागा आहे। त्याच्यावर आरक्षण होतं। त्याच्यामध्ये सीओ साहेबांनी 21 तारखेला पत्र दिलेलं आहे कोर्टाला। त्यांचे जे आपले विधी अधिकारी भाऊसाहेब देशमुख, त्यांनी सांगितलं की बा आमच्याकडे एवढे पैसे नाही आहे, सदरची जागा आम्हाला संपादित करण्यात मोबदला देण्याची रक्कम ही फार जास्त असून आज रोजी भुसावळची नगर परिषदेची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने देणे शक्य होणार नाही, असं पत्र त्यांनी 21 तारखेला दिलं। आणि त्याच्यानंतर त्याचा निकाल लागलेला आहे 24/5ला परत त्यांनी पत्र दिलं। त्याची 24/5ला पत्र दिलेलं आहे। त्या याच्यामध्ये आम्ही माहिती मागितली असता त्यांनी 24 तारखेला पत्र लिहून दिलं भाऊसाहेब देशमुख यांना परत की सबब सदर प्रस्तावात तात्काळ दिनांक 31/5/2022 पूर्वी मान्य उच्च न्यायालयात पुनरावलोकन याचिका रिव्ह्यू पिटिशन दाखल करावे, हे पत्र दिलं आहे त्यांनी 24/5ला भाऊसाहेब देशमुखांना। आणि भाऊसाहेब देशमुखांनी परत पत्र दिलं। हे जे भुसावळकरांची जे ओपन स्पेस संदर्भात जी फसवणूक केली जाते, तिथे बगीचा आहे, गार्डनचं रिझर्वेशन आहे, आणि भाऊसाहेब देशमुखांनी त्यांना 1/6ला परत पत्र पाठवलं चीफ ऑफिसरला की बाबा सदरची याचिका ही तुम्ही आपल्याकडे दाखल करू शकत नाही, त्यामुळे तुम्ही ती याचिका सुप्रीम कोर्टामध्ये
स्पेशल पिटिशन म्हणून तुम्ही सुप्रीम कोर्टात ती याचिका दाखल करावी. त्याच्यामध्ये सांगून दिलेलं आहे की नॉट फर्दर डिले, म्हणजे तुम्ही लेट करायची नाही आहे. जर का ही याचिका नगरपालिकेने दाखल केली नाही तर प्रहार जनशक्ती पार्टी भुसावळकरांची होत असणारी फसवणूक अजिबात थांबवणार नाही. याच्यामध्ये स्वतः प्रहार जनशक्ती पार्टी स्वतः पार्टी होऊन भुसावळकरांची जी याचिका आहे स्वतः भुसावळकरांच्या मार्फत ती याचिका दाखल करेल. आणि जे आज भुसावळमध्ये चाललेलं आहे सीओ साहेबांचं, भुसावळमधल्या मोठ्या मोठ्या जागेवरचं आरक्षण काढून त्या मोठ्या करोडो रुपयांचे आरक्षण काढून लोकांच्या घशात घालायचा जो यांनी थाट बांधलेला आहे तो आम्ही बिलकुल चालू देणार नाही. ज्याच्यामध्ये अजून जर का काही आवश्यकता पडली तर आम्ही हायकोर्टात परत पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करणार. सर्वे नंबर भाऊ आपला हा, म्हणजे हे निर्गमित यांनी त्याच्यामध्ये भाऊसाहेब देशमुखांनी सुप्रीम कोर्टाने यांच्याकडे देऊन दिले असल्यामुळे त्याच्यावरचं रिझर्वेशन उठवलं गेलेलं आहे. म्हणजे हा भुसावळकरांची फसवणूक आहे, करदाते लोकांची जी फसवणूक केलेली आहे सीओनी ती बिलकुल होऊ देणार नाही आम्ही. परिस्थिती ठीक नसताना आम्ही पैसे देऊ शकत नाही आणि लगेच आम्ही माहिती घेतल्याबरोबर 24/5 परत पत्र देता की तुम्ही पुनर्विचार अवलोकन याचिका परत हायकोर्टात दाखल करा म्हणून. आमचे मंत्री साहेब बच्चूभाऊ कडू 27 तारखेला आले. आल्यानंतर त्यांनी इथला आढावा घेतला. आढावा घरकुलच्या विषयी होता. काही लोकांना घरकुल द्यायचे होते. 5 वर्षापूर्वी किती घरं तुटले हे त्यांना सर्व जनतेला, भुसावळच्या जनतेला माहिती आहे. पण तोपर्यंत एखादी कोणताही नेता पुढे आला नाही. प्रहार पुढे आली, प्रहारनं 2 वेळा हा विषय उचलला. अतिक्रमण काढले त्याविषयी उचलला. गोरगरिबांसाठी प्रहार पुढे आली, पण आतापर्यंत कोणी आले नाही. बच्चू भाऊ आले त्यावेळेला जनतेच्या समोर हे विषय आले आणि मग काही नेते जागी झाले आणि ते नेते जागी झाले आणि मग पकडून उठाले त्यांची दुकानदारी चालवण्यासाठी ते समोर आले. काहींनी काय केलं की बुवा मी बच्चू भाऊ येतो आहे, मी त्याच्यासमोर हे निवेदन देतो, ते निवेदन देतो, त्याच्या भूलतापा देतो. आणि काय झालं विषय की ज्या लोकांना घरकुल पाहिजे होते त्यांना ते घरकुल तर मिळाले नाही. मग यांनी काय केलं, यांच्याच लोकांना त्या घरामध्ये टाकले, यांचे बोर्ड लावले त्या ठिकाणी. जागा दिली आमच्या चौधरी बंधूंनी नदीवरती, ज्या लोकांना जशी देता आली तशी त्यांनी दिलेली आहे. राहिला विषय दुसरा घरकुल द्यायचा तर 2011च्या अगोदरचे जे लोक आहेत त्यांना घरकुल शासनाने, मोदी सरकारने म्हटलेलं आहे की यांना आम्ही घरकुल देणार आहे. पण मग त्याचे घरकुल काय आहे की सर्व शहरामध्ये जे लोक बेरोजगार झाले त्यांना ज्या ठिकाणी ते राहत होते 2011च्या अगोदर त्यांना मोदी सरकारने त्यांना स्थायी घर द्यायचा वादा केला. आणि भुसावळ शहरामध्ये जर इतके लोक बेरोजगार झाले, यांना घर नाही आहे, तर या ठिकाणी फक्त नगरपालिकेला 200 अर्ज उपलब्ध झाले तर भुसावळच्या राजकारणी लोक काय करत होते त्यावेळेला. आणि जसं तुम्ही विचारलाच आहे की आम्ही कुठपर्यंत घरकुल त्यांना मिळवून देऊ शकतो, तो घरकुल ही योजना आमच्या घरची नाही आहे, प्रहारची नाही आहे. घरकुल योजना, पहिली योजना हे मोदी साहेबांची आहे. ते मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे प्रत्येकाला घर व्हायला पाहिजे, तर त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. दुसरा रमाई योजना आहे ज्याच्यात आमच्या SC बांधवांसाठी ही योजना आहे. तर ही जे दोघे योजना, एक राज्य सरकारची एक केंद्र सरकारची ही योजना आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार घर देण्यासाठी तयार आहे, त्यांनी फंड काढलेले आहेत. पण जे लोकल प्रशासन बसलेलं आहे ते त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय. जसं CO साहेबांना विचारल्यावर त्यांनी सांगितलं आमच्याकडे फक्त 200 ॲप्लिकेशन आले, 200-250, त्याच्यातून आम्ही 65 घर करून दिले. ते 65 कुठे झाले, काय झाले ते नंतरची गोष्ट आहे. पण भुसावळ सारख्या एवढा मोठ्या अवर्ग नगरपालिकेत फक्त 65 लोकांना घराची आवश्यकता आहे, म्हणजे फक्त 200 लोकांना घराची आवश्यकता आहे का? बरेचसे लोक आहे जे बेघर आहे, पण लोकांपर्यंत याची माहिती पोहोचली नाही आहे. प्रहार जनशक्ती पार्टीचे नेते माननीय नामदार बच्चूभाऊ कडू जेव्हा त्यांनी त्यांची कानउघडणी केली तेव्हा त्यांनी जे आहे तर वृत्तपत्रात, पेपरमध्ये आणि या न्यूज चॅनलच्या माध्यमाने लोकांना विनंती केली आहे की तुम्ही फॉर्म भरा, कागदपत्रांची पूर्तता करा, तुम्हाला रमाई योजनेअंतर्गत आणि घरकुल योजनेअंतर्गत तुम्हाला घर देण्यात येईल. तर हे कोणामुळे झालं? फक्त प्रहारमुळे झालं. तर याच्या पुढेही प्रहारमुळेच लोकांना आम्ही मदत करू. प्रहारच्या वतीने लोकांची मदत केली जाईल. त्यांच्या फॉर्म भरण्यासाठी कुठल्याही नेत्यांनी येऊन, कुठल्याही पार्टीच्या माणसांनी येऊन जर तुम्हाला सांगितलं
की आम्ही तुमचं घरकुलचं काम करून देतो, आम्हाला एवढे पैसे द्या, कोणाला 1 रुपया फेकून मारायची गरज नाही आहे, फुकटात आम्ही तुमचं काम करून देऊ, तुमचे हक्काचे घर तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही करून देऊ. जय प्रहार, जय हिंद, जय महाराष्ट्र. कसं आहे सर की आमच्याकडे फक्त व्हिडिओ आला ते हमाल करताय. आता हमाल विरुद्ध आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत. जे हमाल व्हिडिओमध्ये दिसतोय त्याच्या विरुद्ध आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत. जेव्हा पोलीस त्याला विचारेल की कोणाच्या सांगण्यावर करतोय, मग तो आपोआप त्याचे धागेदोरे बाहेर येईल ना. आता आज कोणाचं नाव घेणं म्हणजे काय, एकदम मुद्गममध्ये कोणाचं नाव आम्ही सांगू शकत नाहीये, पण होत आहे हे तुम्हालाही दिसत आहे, मलाही दिसत आहे की हे गैरप्रहार होत आहे, अपहार होत आहे. तर ह्या अपहाराला रोखण्यासाठी जे लोक करताना दिसत आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार. मग त्यांची जेव्हा पोलीस विचारपूस करेल तेव्हा ते सांगतील की कोणाच्या म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बोलण्यावर ते करतायत, कोणत्या नेत्याच्या बोलण्यावर करतायत, कुठल्या जिल्हा परिषदवाल्याच्या बोलण्यावर करतायत, कुठल्या पंचायत समितीवाल्याच्या बोलण्यावर करतायत, किंवा पुरवठा अधिकाऱ्याच्या बोलण्यावर करताय की कोणाच्या बोलण्यावर करतायत ते सांगतीलच. कारण की ते हमाल लोक आहेत, ते स्वतःसाठी तर ते करत नाहीये, ते कोणाच्या इशाऱ्यावरच ते काम करतायत. आणि नक्की त्याचे धागेदोरे आम्ही बाहेर काढू आणि पुढच्या वेळेला त्याचे नाव तुमच्या समोर येईल. पोलीस ठाण्याच्या वतीने, पोलीस स्टेशनच्या वतीने तुमच्याकडे ते नावं येतील. कारण की पोलीस जेव्हा त्याला 2 दंडे मारतील ते आपोआप सांगतील की कोणाच्या सांगण्यावर ते राशन पोतड्यामधून काढत आहात. वर्क ऑर्डर लोकांनी टाकलेले आहेत, वर्क ऑर्डर काढून त्यांचे पैसे घेतलेले आहेत, पण त्या कामं करून दिले नाहीत. त्याबद्दल पूर्ण पुराव्यासहित, त्याचे कागदपत्रासहित, व्हिडिओ ऑडिओ फोटोसहित आम्ही परत लवकरच तुम्हाला भेटणार आहोत आणि ते जे अपहार आहे ते पण उघडकीस आणणार आहेत. हे आमचा तुमच्याशी जे आहे तो वादा आहे. आम्ही पुढच्या वेळेला परत भेटणार आहोत आणि घरकुलबद्दल, राशनबद्दल, जेवढे भुसावळमध्ये अपहार होत आहे त्याबद्दल आम्ही जोपर्यंत लोकांना न्याय मिळवून देणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. आता जर कोणी सांगत असेल किंवा तुम्ही हे करताय ते करताय, माझ्या वार्डाचा मी हिरो आहे, मी तुमच्या समोर जे आहे ते तुमच्या मतदारसंघात आम्ही उभे करू, तसं करू, ते करू, ते तुम्ही लोकांना कशाला उभे करताय आमच्या अनिल भाऊ समोर. तुम्ही स्वतः उभे राहा, तुमची लायकी किती आहे ते तुम्हाला माहिती पडेल. आणि जे डच्चू देण्याचं सांगताय, जसं खन्ना भाऊने सांगितलं ते डच्चू देण्याचं जे वाक्य ज्यांनी वापरलेलं आहे त्यांना मी फक्त एवढंच सांगतो प्रहारच्या वतीने की अनिल भाऊ, संतोष भाऊ कोणाला काय डच्चू देतील ते नंतरची गोष्ट आहे, पण आजपर्यंत तुम्ही किती नेत्यांना, किती पार्ट्यांना, किती लोकांना डच्चू दिलेला आहे ते सर्वांच्या समोर आहे. अरे तुम्ही तो इथपर्यंत डच्चू दिलेला आहे की तुम्ही भिकाऱ्यासारखा जे आहे तर टोल नाक्यावर जाऊन भीक मागतायत. तर अशा डच्चू देणाऱ्या लोकांना आम्हाला काही फरक पडत नहीं, कोण कोणाला डच्चू देता है ये वेळेवर समझून जाए। धन्यवाद। जय प्रहार। आप सभी लोग यहाँ पर आए उसके लिए मैं आप सभी का धन्यवाद करता हूँ और आज की पत्रकार परिषद संपन्न हुई ये घोषित करता हूँ। धन्यवाद।